काही गोष्टी ना जुन्यासुद्धा होत नाहीत आणि चवीलासुद्धा कधीच कमी होत नाहीत. ती म्हणजे आंब्याची कोशिंबीर हो. आपल्या आजी, पणजी, आपली आई आणि आपल्यापर्यंत ही ना चटणी ना अगदी जिवंत राहिली आहे आणि चवीलासुद्धा अगदी जशी आहे तर तशी. तर आपण कैरीची, कच्च्या आंब्याची, आंबट आंब्याची ना कोशिंबीर तयार करणार आहोत. खेडेगावात ना सर्रास सगळ्या घरामध्ये ही चटणी केलीच जाते. शेतामध्ये जाताना ही कैरीची चटणी आणि गरम गरम भाकरी घेतली जाते. आता ही चटणी बनवायची कशी, तर आमची पणजी आहे ते अशा पद्धतीनं ही चटणी तयार करायची. पणजीपासून आजीकडे, आजीपासून आईकडे आणि आता ती मी करत आहे. तर पहिल्यांदा मी अर्धा तासासाठी हरभरा डाळ भिजत घातली होती आणि सर्व साहित्य पाहिलाच आहे व्हिडिओमध्ये, एक करून तुम्हाला सांगणारच आहे. तर काय करायचं, अगोदर आहे आंबा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा, वरची साल काढायची. कवळा आंबा असला की ज्याची साल काढायची काही गरज नसते. आणि ह्या आहे तो आंबा थोडासा वरचं साल आहे ती चांबट झाली होती, त्यामुळे मी काढली आहे. तर सगळेच ओरडताना थोडीशी साल ठेवली आहे. आजी आमची आई बसली होती बाजूला आणि म्हणजे थोडंसं आंब्याची साल ठेव, त्याशिवाय चव लागत नाही. बरं ठीक आहे बाई, तुझ्या मानासाठी तेवढीशी साल ठेवली होती. ते साल काढलेला आंबा आहे तो चिरून घ्यायचा आणि मिक्सरच्या जारमध्ये घालायचा. माझी इच्छा होती की खलबत्त्यामध्ये ही चटणी करायची. घरामध्ये आता कसं झालं, घर बांधण्याच्या वगैरे वेळेला खलबत्ता भेटत म्हणजे कुठं तर ठेवला आहे आईनं, त्यामुळे मला भेटला नाही. त्यामुळे मी ही चटणी आहे ती मिक्सरमध्येच घेतली. पण काय फरक पडला नाही चवीला, पण खलबत्त्याचा विषय जरा वेगळाच असतो. तर ही आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायची. चांगली साल आहे ती काढून घेतली आहे. चांगली ही आहे ती गुळगुळीत करून घेतली होती. बघू शकता आहे ह्या कुळीपासून आम्ही खेळ खेळत होतो. ते तुम्हाला माहीतच असेल कशा पद्धतीने खेळले जातात. तुझा नवरा कुठं आहे वगैरे असं मजेशीर असे खेळ असतात, एकमेकाला मारले जातात. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे घरामध्ये सुट्टीला भरपूर लोक आले आहेत. तर माझ्या बहिणीच्या मुलगीने ही चटणी तयार करायला सांगितली. ती म्हटलं मी व्हिडिओ करते. गावाकडे आल्यामुळे मी व्हिडिओ करायचं स्टँड आणलं नव्हतं. त्यामध्ये भरपूर घातला आहे देशी लसूण, देशी कोथिंबीर आणि मिरच्या आहेत. ते आपल्या तिखट जितकं पाहिजे तितकं ही तर तिखट केली तरी चालते ही कोशिंबीर. आणि तुम्हाला सांगू, ह्या कोशिंबीरला आंबा आहे तो आंबटच वापरा, त्यामुळे ही कोशिंबीर छान लागते. आता मिरची घातली आहे, भरपूर लसूण घातला आहे, आंबा घातला आहे. आता वेळ आली आहे डाळ घालायची. जिरं घातलं आहे 1 चमचा. डाळ आहे ते अर्धा ते पाऊण तास भिजत घातली की डाळ ही छान लगेच बारीक होते, भरड होते. मोठी मोठी डाळ असेल ना खाताना छान लागते. आणि ह्याला आणि छान टेस्ट येण्यासाठी ओले हरभरे घाला, असले तर घाला, नसले तरी चालतात. आम्ही मागास केलते हे हरभरे, त्यामुळे आम्हाला भेटले आहेत. तर ओले हरभरे थोडेसं 2 चमचा घातले आहेत आणि हे हरभरा डाळ आहे ते 2-4 चमचे मी भिजत घातले होते. फुगून छान अशी टमटमीत 5-6 चमचे होते. चवीपुरतं मीठ घालायचं आणि बस झाली घेऊ साहित्य हे कोशिंबीर करण्यासाठी. आणि ह्याची चव मात्र अरे मस्त जबरदस्त, लई भारी. तर काय करायचं, पल्स मोडवून थोडं थोडं बारीक करून घ्यायचं. आता हे तुम्हाला बारीक मोठं कशा पद्धतीनं पाहिजे ते आपल्या आवडीनुसार असतं. तर ही कोशिंबीर आहे ती थोडीशी भरडी छान लागते भाकरीबरोबर. तर ही बघू शकताय थोडं थोडं जास्त जरा मटेरियल झाल्यामुळं हलवूनच हे बारीक करून घेतलं आहे. तर थोडेसे ह्यातलं हरभरा आहे ते मोठं राहिलं ना खूप चवीला लागतं. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ह्यामध्ये देशी वस्तू असतील, लसूण आणि कोथिंबीर देशी वापरा आणि आंबट आंब्याचा ना नक्की वापर करा, त्यामुळे ही कोशिंबीर ना खूप चवीला लागते. तर ही बघा तयार झाली आपली आंबट अशी कोशिंबीर आंब्याची. उन्हाळा लागलं की सगळ्यांची फेवरेट अशी कोशिंबीर तुम्ही घरामध्ये केली आहे का? केली नसेल तर बाजारामध्ये आंबट आंबा आणा आणि ही कोशिंबीर नक्की करा. आणि दुपारच्या वेळेला आंबट ही कोशिंबीर भाकरी गरम गरम नक्की ट्राय करून बघा, खाऊन बघा. कोथिंबीर घालायची हिरवीगार ह्यामध्ये आणि काय गरमागरम भाकरी घ्यायची, त्यावर टाकायची आपली छान आंबट कोशिंबीर आणि घ्यायचा कांदा सोबतीला आणि काय तुकडा तोडून लगेच तोंडात मध्ये टाकायचा आणि खाल्ल्यानंतर काय हो आपली रिॲक्शन, अरे एक लई भारी. तर ठीक आहे, अशाच पद्धतीनं हा व्हिडिओ बघून कोशिंबीर करा आणि खाऊन बघता तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. धन्यवाद.